टाकलंय का तिथं बुद्धा टाका ना वेगळा बुद्ध आहे कुठं कुठं गाडल्याचे काचल्याचे गाडल्याचे पाहिला का व्हिडिओ? हा व्हिडिओ खूप लिटोलचा बरं का. काय विषय झाला तुम्ही आता बघितला असाल की अर्धी गाडी पुढे गेल्यानंतर ते दांडकळ कुठं पडले, ड्रायव्हरच्या वरी साईडला मिरर काचचा बुकना झाला. समजा जर तिथं मोठ्या काचवर जर पडला असता, मला सांगा परिवहन मंत्री साहेब आपले गडकरी साहेब देणार होते? गडकरी साहेबांनी तर प्रत्येक टोलवरती तर योजना खाली फास्टॅगनं पैसे कट होणार आहेत. मग फास्टॅगनं पैसे कट होणार आहेत, मग ते दांडकळ काय प्रत्येक ड्रायव्हरचं काच फोडण्यासाठी ठेवलेलं आहे का? सांगा की तुम्ही आता. हा, आणि काय म्हणते ती अरे रावीची भाषा, अय तुला काय करायचं ती कर, मी काय पैसे भरून देणार नाही किंवा गाडीचं नुकसान काय असेल ते देणार नाही. ही ह्यांची भाषा. म्हणजे चोर ती चोर आणि दुसऱ्याला अजून ही कुठली भाषा सांगा की तुम्ही? बरं मग जाऊ द्या. ही काय म्हणते टेक्निकल इश्यू. बरं मान्य केलं आम्ही टेक्निकल इश्यू. बरं समजा एखाद्या वेळी बाबाईच्या गाडीचा फास्टॅग जर नाही वा रिचार्ज केला नाही, त्याला दांडकळायला माहित होतं का ह्या गाडीचा रिचार्ज संपला, आता मी हिथं थांबणार अर्धा पाऊण तास हिथंच हे करणार आहे, दांडकळ हलविणार नाही. ज्यावेळेस 15-अर्धा तासानं आपण रिचार्ज करतो त्यांना पैसे देतो, डबल पैसे देतो, सिंगल पण नाही डबल पैसे देतो, आणि त्याच्यानंतर ती दांडकळ वरी घेते. आता त्याला माहित आहे का पैसे आपण भरले का नाहीत? ह्यांच्याच हातात आहे ना. 10 वेळेस ते हात जा म्हणते बरं का. ते बूथ मध्ये बसलेला माणूस जा म्हणते. जा म्हणल्यानंतर का ड्रायव्हर तिथं बसणार आहे का? आता तिथं सिग्नल आलंय, ग्रीन सिग्नल आल्यानंतर कशाला ड्रायव्हर थांबणार आहे? जाणार. आपला गाडी नंबर दिसतोय, सगळं दिसतंय, सगळं ग्रीन सिग्नल आल्यानंतर आपण जाणार आहे ना. एवढं असताना ती दांडकळ खाली पाडायची काय गरज आहे मला सांगायची? तुम्ही अर्धा-2 तास घालवल्यानंतर त्यांनी पैसे दिलेत बरं का त्याचे, पण मिररचे. पण ह्यांची कसं आहे माहिती आहे का, अवघड आहे. फक्त ही नुकसान करायला बसले. पण भावांनो बूथवरती वा टोलवरती गाडी क्रॉस करताना लक्ष द्या. कसं आहे माहिती आहे का, आपल्या गाडीची किंमत आपल्याला माहित आहे. ह्यांना काय देणं घेणं. ज्यावेळेस VIP गाड्या असतात का, ही टाटा खालची मांजर होती ती, आणि जो VIP लोक गेलं का तीच टाटा खालचं मांजर आपल्यावरती चढाय बसलेलं आहे ते. बरोबर आहे का? त्याच्यामुळे सांगतोय भावना, आपल्या गाडी क्रॉस करताना, गाडी किंवा टोल बूथ क्रॉस करताना जरा व्यवस्थित काळजी घ्या. कारण काय ह्यांना फरक पडत नाही, फरक पडतो ते आपल्याला. कारण आपण रात्र दिवस कष्ट करायचं आणि ह्यांच्या चुकीमुळे आपल्या गाडीचं नुकसान कशाला? बरोबर आहे का नाही? आता काय बोलणार आता, कारण जिथं काय झालं त्या बूथवरती काय जरी झालं, आपली चुकी जरी नसली केली तर त्यांचंच ग्रुप राहते, त्यांचे सगळे माणसं असते, त्याच्यामुळे आपल्याला काय बोलू देत नाही ते लोक.